आज शुक्रवार होता. बाळूला सोबत घेऊन आज कल्पना गावात फिरणार होती. बाळूला तिने परवा समक्ष सांगून सुद्धा त्याचा अजून पत्ता नव्हता. कल्पना त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. वेळ जसा निघून जात होता तसं ती मनातल्या मनात चरफडत होती. थोड्या वेळानं बाळू रस्त्यानं डुलत डुलत येताना तिला दिसला. त्याच्याकडे पाहून तिला असं वाटत होतं की त्याला आता कसली घाई नाही, कसली चिंता नाही. जगातला तो एकमेव सुखी प्राणी आहे. बाळू ग्रामपंचायत कार्यालयात शिरल्यावर कल्पना त्याला घाई करत म्हणाली, बाळू मामा चला वसुलीला जाऊ. आता लगेच? त्याने तिला आश्चर्यानं विचारलं. आधी आपण तसंच ठरवलेलं होतं. कल्पनाचा निर्धार बघून बाळू मनात विचार करायला लागला. ही बाया आपल्याला वसुली होईपर्यंत काय मोकळा श्वास घेऊ देणार नाही. ही सोबत असल्यावर लोक आपली हिच्याकडे तक्रार करतील. आणि ही जर रोज अशी वसुलीला बाहेर पडली तर आपल्या घरची कामं कशी करायची, शेतीची कामं कशी करायची, गुरांना पाणी पाजता येणार नाही की पत्रावळ्या तयार करता येणार नाहीत. बाळूच्या डोक्यात अनेक प्रश्नांचा गोंधळ सुरू होता. मनात विचार केल्यानंतर कल्पनाची खोड मोडण्यासाठी त्याला एक चांगली युक्ती सुचली. हिला आज गावात गर फिरवायची. सकाळी हिला अंथरुणातून उठता सुद्धा आलं नाही पाहिजे. ती झकत म्हणायला पाहिजे, बाळू मामा मला काय तुमच्याबरोबर यायला जमणार नाही, तेव्हा तुम्ही वसुली करून आणा. असा विचार त्याच्या मनात आला होता. बाळू मामा दरवाजाला कुलूप लावा, कल्पना त्याला बाहेर पडत म्हणाली. बाळूनं दरवाजाला कुलूप लावलं आणि तो तिच्या मागणं चालायला लागला. कल्पना थोडं पुढे चालून गेल्यावर त्याला म्हणाली, आडवाटेनं जाऊ म्हणजे लवकर पोहोचू. मॅडम मला गावातल्या समध्या वाटा आडवाटा माहिती आहेत. आधी आपण देवळवाडीत जाऊ. बाळूचं बोलणं ऐकून तिला थोडं बरं वाटलं. बाळू तिच्यापुढे झपझप पावलं टाकत चालायला लागला. त्याच्या मागून चालताना कल्पनाची मात्र दमछाक व्हायला लागली. तसा बाळू हवेत तरंगायलाच लागला. मुख्य रस्ता सोडून ते देऊळवाडीत जाणाऱ्या पाऊल वाटेवरनं चालायला लागले. वाटेत दगडगोटे मुरमाचे खडे होते. करवंदीच्या काटेरी जाळ्या होत्या. वाटेतली टणटणीची झुडपं माजली होती, त्यामुळे चालताना कसरत करावी लागत होती. कल्पना चालताना मध्येच ठेच काढत होती तेव्हा बाळूला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. तो चालताना मागे वळून पाही आणि तिला वरकरणी म्हणे, मॅडम साबुस्तीनं चाला, घाई करू नका. बाळू मामा ही कसली वाट शोधलीत? धड या वाटेवरनं चालता सुद्धा येत नाहीये. कल्पना त्राग्यानं म्हणाली, मॅडम या वाटेनं आपण देऊळवाडीत लवकर पोचू. देऊळवाडीच्या लोकांनी ही वाट का नाही दुरुस्त केली? मॅडम लोक वाट दुरुस्त करण्यासाठी पैसे घेतात पण वाट दुरुस्त करत नाहीत. त्यासनी विचारणार कोण? पुढच्या वर्षी मी त्यांना वाट दुरुस्त केल्याशिवाय पैसेच देणार नाही. मी स्वतः येऊन बघून जाईन. मॅडम तुम्ही त्यासनी पैसा दिलाव नाही का तुमच्याशी ते लोक कंदाल करतील, तुमची BDOकडे तक्रार करतील. मला नाही त्याची पर्वा. पाऊल वाटेवरून चालताना कल्पना डोळ्यांनी निसर्गाचं विहंगमय दृश्य पाहत होती. आजूबाजूला दाट झाडी होती. किंजळ, सातवीण, हेळा, पांगिरा, साग, आंबा इत्यादी झाडांची गर्दी झाली होती. ती उंच वाढलेली झाडं वाऱ्याबरोबर मस्तीनं डोलत होती. जणू ती झाडं तिचं उत्स्फूर्तपणे स्वागत करत होती. झाडांवर बसून पाखरं मंजूळ आवाजात गात होती. केतकीच्या सुगंधानं जीव नुसता वेडावून जात होता. जणू त्या ठिकाणी भूतलावर स्वर्ग अवतरला होता. सूर्याच्या किरणांना त्या ठिकाणी उतरण्यासाठी मज्जा होता. सावरीच्या झाडावर लाल तांबड्या रंगाची शेकडो फुलं उमललेली दिसत होती. जणू त्या झाडावर लाल रंगाचा गालिचा कोणीतरी पसरलाय. विविध रंगांचे पक्षी झाडांच्या फांद्यावर बसून आनंदानं गात होते. जणू निसर्गानं कल्पनाच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी अनमोल खजिना तिला बघण्यासाठी उघडा करून ठेवलेला होता. मोकळ्या रानात मोराचं केकाटणं जेव्हा तिच्या कानावर पडलं तेव्हा ती आनंदानं सच्छैल न्हावू लागली आणि मोरपी सून हवेत तरंगायला लागली. सातविणीच्या झाडावर माकडं पिल्लं पोटाशी धरून बसली होती. त्या माकडांचं लक्ष त्या दोघांकडे होतं. माकडांना पाहून तिला त्यांची भीती वाटली खरी, पण ती भीती तिच्या मनातनं लगेच आळवाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे निघूनही गेली. लाल गेंडेदार फुलं तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती. कल्पनाची खोड मोडण्यासाठी बाळूनं तिला या आडवाटेनं आणली होती,
पण त्याच्यामुळे आपल्याला हा निसर्गाचा ठेवा डोळ्यांनी लुटता आला म्हणून ती त्याला मनातल्या मनात धन्यवाद द्यायला लागली. पुढे वाटेत पर्या आला. बाळू तिला सूचना देत म्हणाला, मॅडम साबुस्तीनं या. पर्यात पाणी नाही पण दगड धोंडे लई आहेत बरं का, दगडावरनं पाय घसरण. कल्पना मनात म्हणाली की बाळू शिपाई एवढा काही वाईट नाही आहे, किती काळजी घेतोय आपली. आपण उगाचच त्याला कधी कधी बोलत असतो. ग्रामपंचायत त्याला महिन्याला 800 रुपये पगार देते, त्यात त्याचं कसं होणार असणार. महागाई वाढली आहे किती, त्यात त्याची बायको मुलं कसे दिवस काढत असतील. पर्या पार करून आल्यावर तिला देऊळवाडीतील नारळ पोफळीच्या झाडात लपलेली कौलारू घलं दिसली. घरं पाहिल्यावर बाळूच्या पावलांचा वेग आणखीन वाढला. भाताची खाचरं शेताचे बांध तुडवत ते दोघं एकदाचे देऊळवाडीत येऊन पोचले. वाडीच्या सभोवार भात शेती होती. पीक कापून नेल्यामुळे शेतं कपाळावर कुंकू नसलेल्या एखाद्या विधवा बाईप्रमाणे दिसत होती. मळण्या काढून शेतकऱ्यांनी शेतातच भाताच्या पेंड्यांच्या उडव्या रचल्या होत्या. शेतात सांडलेला भाताचा दाणा कावळे, चिमण्या आणि इतर पक्षी टिपत होते. खेकड्यांनी शेताचे बांध उकरून त्यांना राहण्यासाठी खोल बिळं केली होती. आता ते पावसाचं पाणी पडल्याशिवाय बिळातनं बाहेर येणार नव्हते. पाण्या वाचून झीज जगण्यासाठी त्यांची आत्तापासनं उरफोड तयारी सुरू होती. त्यांनी उकरलेल्या बिळाच्या तोंडाजवळ भुसभुशीत मातीचा ढिगारा दिसत होता. चाफ्याच्या झाडाखाली चांगुणा म्हातारीचं छोटं घर होतं. भाताचा पेंडा जाळून त्याच्या राखेनं म्हातारी घराच्या भिंती सारवत होती. लुगड्याचा कासोटा मारून ती काम करत होती. अंगणात उभं राहून बाळू ये म्हातारे म्हातारे असं तिला जोरजोरानं हाका मारायला लागला. त्याचा आवाज म्हातारीच्या कानांवर पडताच ती बादलीतल्या पाण्यात हात धुवून त्याच्या समोर येऊन उभी राहिली. डोळ्यांवर आडवा हात धरून तिने त्याला कातर आवाजात विचारलं, कोण? बाळू आलाय वय? वय म्हातारे बेस आहे ना? वय र माझ्या भावा, मी बेस आहे, पण तू एवढ्या उन्हात तंगडतोड करत का आला? मॅडम आल्यात वसुलीला, बिगीनं घरपट्टी घेऊन ये. म्हातारी तोंडभर हसली आणि खोबणीत गेलेल्या डोळ्यांनी कल्पनाला निरखून पाहायला लागली. तिला पाहून म्हातारीचे खोबणीत गेलेले डोळे आनंदानं हसले. तिला झालेला आनंद तिच्या बोळक्या तोंडावर लगेच दिसायला लागला. म्हातारीनं तिचा सुरकुतलेला चेहरा पदरानं पुसला, कमरेत वाकली, घरात गेली. म्हातारी घरात गेली तशी लगेच बाहेर सुद्धा आली. तिच्या हातात बारीक काड्यांची चटई होती. तिने त्यांना ओटीवर बसायला चटई टाकली. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून कल्पना चटईवर बसली. मध्ये थोडं अंतर ठेवून बाळू रुमालानं तोंडावरचा घाम पुसत बसला. चांगुणा म्हातारीनं एका वाटीत साखर आणि पाण्यानं भरलेला तांब्या त्यांच्याजवळ आणला. कल्पनाच्या हातात साखरेची वाटी देत ती तिला कातर आवाजात मायेनं म्हणाली, पोरी उन्हातनं चालत आली, साखर तोंडात टाक, पाण्याचा गोड घे, बरं वाटन जीवाला. म्हातारीचं बोलणं ऐकून कल्पना भारावली. म्हातारीच्या बोलण्यात किती माया होती हे तिला समजत होतं. कल्पना तिचं बोलणं ऐकून गालातल्या गालात हसली. तिने तोंडात चिमूटभर साखर टाकून पोटभर पाणी प्यायली. बाळूनं वाटीतली साखर ओंजळीत ओतून घेतली, तोंडात टाकली. तांब्याभर पाणी प्यायल्यावर त्यालाही बरं वाटायला लागलं. इतक्यात चांगुणा म्हातारीनं साखर टाकून त्यांच्या पुढ्यात घट्ट दह्याच्या 2 बशा आणून ठेवल्या. त्या बशीत चमचासुद्धा होता. ती कल्पनाला आग्रह करत म्हणाली, पोरी तू माझ्या लेकीवानी हेच बघ, पहिल्यांदा माझ्या घराला आली तेव्हा वाईच जीव थंड कर. चांगुणा म्हातारी घरात एकटीच राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा 2 वर्षांपूर्वी क्षयरोगानं आजारी पडून मेला होता. नवरा गेल्यानंतर म्हातारीची सून तिच्या जवळ राहिली नाही. तिच्या 2 मुलांना बरोबर घेऊन ती तिच्या माहेरी कायमची निघून गेली. म्हातारीकडे 1.5-2 खंडाची भात शेती होती. तिने ती कसण्यासाठी एका कुळवाड्याला आधिलीने दिली होती. देवाघरी निघून गेलेल्या मुलाची आठवण काढत म्हातारी त्या घरात शेवटचे दिवस मोजत होती. चांगुणा म्हातारीनं फार आग्रह केल्यामुळे कल्पना बशीतलं दही चमच्यानं खायला लागली. दही खाऊन संपल्यावर कल्पना म्हातारीकडे कृतज्ञपणे बघायला लागली. रिकामी बशी बाजूला ठेवून बाळू म्हातारीला मोठ्या आवाजात म्हणाला, म्हातारे जीव लय शांत केला आमचा, आता घरपट्टी तेवढी पडदिशी घेऊन ये. वैर माझ्या बावा. चांगुणा म्हातारी रिकाम्या बशा घेऊन घरात गेली. थोड्या वेळानं ती हातात मातीचं एक छोटं मडकं घेऊन बाहेर आली.
त्या मडक्याचं तोंड फडक्यानं गच्च बांधलेलं होतं. म्हातारी जमिनीवर बसली. बाळूला म्हणाली, भावा मी म्हातारी आहे. मला कुणी 1 रुपया 2 रुपये देतात बाबा काढून. मोरं उपयोगी येईन म्हणून मी ते पैसे ह्या मडक्यात टाकते. मडक्याचं तोंड सोडून म्हातारीनं त्यातली नाणी जमिनीवर ओतली. कल्पनानं म्हातारीनं खाली ओतलेली नाणी मोजली. मोजलेल्या नाण्यातनं तिनं घरपट्टीचे 30 रुपये घेतले. उरलेली नाणी पुन्हा मडक्यात भरून ठेवली. म्हातारीनं त्याचं तोंड फडक्यानं बांधून टाकलं. घरपट्टीची पावती फाडून कल्पनानं ती म्हातारीच्या हातात दिली आणि म्हणाली, आजी, ही घरपट्टीची पावती जपून ठेवा. पोरी पुनिंदा कधी देऊलवाडीत आली का आजी म्हणून घरला ये. नक्की येईन आजी. कल्पनानं म्हातारीचा निरोप घेतला. चांगुणा म्हातारीच्या घरातनं बाहेर पडल्यावर बाळू तिला म्हणाला, मॅडम, माझी ना पहिल्यापासून अशी सवय की वसुलीला सुरुवात करताना जो कोणी आपल्याला लगे पैसे काढून देईल ना त्याच्याकडं आधी जायचं. कसं आहे ना, बोहणी झाल्यानं नाट लागत नाही नंतर. म्हातारीने मला अजून पावत कधी रिकाम्या हातानं पाठवलं नाही. तिचा पोरगा गेल्यापासून वाईच खचली आहे. काय नाठळ माणसं देखून या गावात आहेत. चाले पैसा असून आज या उद्या या करतात. या असल्या माणसांचा मला राग येतो बघा. दोघेही चालत पोलीस पाटलांच्या अंगणात आले. बाळू अंगणात उभं राहून मोठ्या आवाजात ओरडायला लागला, पोलीस पाटील घरपट्टी घेऊन या. पोलीस पाटील जेवण करून पान जुळवत होते. बाळू अंगणात उभं राहून ओरडल्यामुळे त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटायला लागलं. ते बाहेर येऊन त्याला थोड्या गुस्स्यात म्हणाले, बाळे, मी काय लगे गाव सोडून कुठं पळून जात नाही. गावचा पोलीस पाटील आहे. रोज कशा पाय आम्हाला झपाटा करतो रे तू. कल्पना त्यांना समजावत म्हणाली, पोलीस पाटील, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. काय चुकीचं बोललो नाही मी. तुमचा एवढा रोजचा ताराशी गोरगरिबांनी कुठनं तुम्हाला पैसा आणून द्यायचा. हे बघा पोलीस पाटील, मी तुमच्याकडं 17दा खेपा मारल्या. तुम्ही नुसतं आज देतो उद्या देतो असंच करतो. तुमच्या कमी खेपा मारून वाटेव मुरमाचं खडं राहिलं नाहीत. माझ्या जीवाला त्रास होत नाही वय. बेवक बाळू, पैसा असला का मी ठेवणार नाही. सरकार अवघा महिन्याला 800 रुपये पगार देतं, ते बी 3-4 महिन्यांनी. कल्पनाला पोलीस पाटलाचा राग आला होता. तो त्यांना बसासुद्धा म्हणत नव्हता. घरपट्टीचे पैसे देण्याचं नावही काढत नव्हता. त्याची 2 मुलं मुंबईला चांगली कामाला होती. त्यांच्याकडून प्रत्येक महिन्याला गावी पैसा यायचा. तरीही पोलीस पाटील ताकाला तूर लागू देत नव्हता. पोलीस पाटील, तुमची घरपट्टी भरा, लगेच पावती घ्या. माझ्या का आता पैसा नाही. मग घरपट्टी कधी भरणार ते सांगा. मला जेव्हा पैसा गावल तेव्हा पंचायतीच्या ऑफिसात येईल मी. कुठल्या दिवशी ते सांगा. ते कसं काय सांगणार. उद्या मिळालं तर उद्या आणीन, परवा मिळालं तर परवा आणीन. आता काय सांगता येणार नाही. अंधारात तीर मारत पोलीस पाटील म्हणाले, हा माणूस काही सरळ दिसत नाही. कल्पना मनातच म्हणाली, याला कितीही जीव तोडून जरी सांगितलं तरी हा नन्नाचा पाडा वाचणार. मग याच्यासाठी वेळ आणि स्वतःमधली ऊर्जा कशासाठी खर्च करायची. पोलीस पाटलाच्या अंगणातनं निघताना ती त्यांना नाराजीच्या सुरात म्हणाली, पोलीस पाटील, वरून सारखे तगादे येतात. तुम्ही घरपट्टी लवकर भरा. कल्पनानं पुन्हा मागे वळून बघितलं नाही. पुढे आल्यावर बाळू पोलीस पाटलावर राग काढत म्हणाला, मॅडम, ह्यो पोलीस पाटील लय जोंड आहे. याला तुम्ही जप्तीची नोटीस बजावली वगैरे तो घरपट्टी भरणारच नाही. नंतर तुम्ही मला म्हणा, बाळू मामा, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं. हे बघा, 3-4 दिवस वाट बघू, मग काय करायचं ते ठरवू. कल्पनानं जप्तीचा लगेच निर्णय घेतला नाही. चिंचेच्या झाडाला वळसा घालून ते दोघे भरतच्या घरासमोर येऊन उभे राहिले. कल्पनाला आठवलं की ग्रामसभेत भरत तिच्याकडे सारखा आशाळभूत नजरेनं बघत होता. तिने तेव्हा त्याला मुळीच भाव दिला नाही. तिने तिच्या कामात लक्ष घातलं. ज्याचं कधी तिला तोंड पाहण्याची इच्छा नव्हती अशा माणसाच्या घरासमोर वसुलीसाठी यायची आज तिच्यावर वेळ आली होती. घराचा दरवाजा सताड उघडा होता. घरात कोणाची हालचाल दिसत नव्हती. बाळू भरतला चांगला ओळखत होता. तो मनात म्हणाला, रांडचं पैसे द्यायला होईल म्हणून दार उघडं टाकून कुठं पळून तर गेला नसन. बाळूनं घसा खाकरून भरत, ए भरत अशा हाका मारल्या. जोरजोरात हाका मारायला लागला. त्याचा आवाज भरतच्या कानावर गेला. तो घराच्या मागे कुंपण घालत होता. तो तिथून आलो आलो असं ओरडून म्हणाला आणि काही वेळानं त्यांच्यासमोर दत्त म्हणून येऊन उभा राहिला. बाळू त्याला म्हणाला, भरत, मॅडम आल्यात. पहिल्यांदा घरात जा. घरपट्टी आणि पाणीपट्टी दोन्हीचे पैसे आण. माझी आई काल मुंबईला माझ्या भावाकडे गेली.
2-3 दिवसात ती परत येणार आहे, तेव्हा पैसे घेऊन येतो पंचायतीत. भरत हसत हसत म्हणाला. भरत डोळ्याच्या कोपऱ्यातनं कल्पनाला निरखून बघत होता. कल्पनाला त्या वखवखलेल्या नजरेची शिसारी आली होती. मनातली चीड व्यक्त करण्यासाठी ती भरतला मोठ्या आवाजात म्हणाली, 2-3 दिवसात पैसे भरून टाका, उशीर करू नका. मॅडम, तुम्ही असं उन्हातानात फिरतो ते मला सुधीक बरं दिसत नाही. काळजी करू नका, पैसे घेऊन नक्की येतो. त्याचं बोलणं ऐकायला कल्पना तिथे थांबली नाही. पुरुषाची चांगली किंवा वाईट नजर तिला आता ओळखता येत होती. चंदू ड्रायव्हरची बायको पारू अंगणात तिच्या छोट्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती. बाळू तिच्याजवळ गेला, म्हणाला, पारू, घरपट्टीचे पैसे दे. त्याचं बोलणं ऐकलं आणि पारूला त्याचा राग आला. ती त्याच्यावर जळजळीत नजर रोखून त्याला रागानं म्हणाली, अरे आमुसेच्या दिवशी मोडा होता म्हणून मी शेताच्या कामावर गेले नव्हते, घरात होते, तेव्हा तू घरपट्टीचे पैसे मागायला आला होता. पोराला नवी कापडं घ्यायचेत म्हणून मी पैसे जपून ठेवले होते, त्यातल्या इसाच्या 3 तांबड्या नोटा काढून तुला दिल्या. तू म्हणला आम्ही लगी मॅडमकडनं पावती फाडून आणून देतो, तरी तू आज पुण्यांदा माझ्याकडे पैसे मागायला आला का? तुला काय लाज लाजी आहे का नाही? पंचायतीचा शिपाई आहे म्हणून तू लोकांना फजिवतोय. लाईटचा शॉक शरीराला लागावा तसं तिचं बोलणं ऐकून बाळाला वाटायला लागलं. ती त्याला शेराला 1.25 शेर भेटली होती, खमकी निघाली होती. मनात खजील होऊन बाळू अपराधी सुरात कल्पनाला म्हणाला, मॅडम, मी विसरून गेलो होतो बघा. तिने मागं माझ्याकडं पैसे दिलं नव्हतं, तुम्ही ते पैसे माझ्या पगारातनं कापून घ्या. बाळू घरपट्टीचे पैसे लोकांच्याकडनं गोळा करायचा आणि स्वतःसाठी खर्च करायचा. आज तो रंगेहात सापडला. आता बाळूचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. कल्पनाला त्याचा राग आला होता. लोकांसमोर तमाशा नको म्हणून ती त्याला काही बोलली नाही, गप्प बसली. ऊन मी म्हणत होतं. उन्हात तंगडतोड करून सुद्धा वसुली तिच्या मनासारखी झाली नव्हती. घरोघर फिरताना कल्पनाला लोकांचा वेगवेगळा अनुभव येत होता. काही माणसं तिच्याशी फार प्रेमानं वागत, काही लोक तिच्याशी तुसडेपणानं बोलत. व्यक्ती तितक्या प्रकृती याचा तिला फार जवळून अनुभव येत होता. सकाळपासनं दोघे पायाला चाक बांधून वाडीत फिरत होते. एक वाडी फिरून झाली की ते दुसऱ्या वाडीत वसुलीसाठी जात. मधल्या वाडीत त्या मानानं चांगली वसुली झाली होती. तानी मावशीचं घर मधल्या वाडीत एका बाजूला होतं. ते घर घेतलं की दोघं मागे फिरणार होते. तानी मावशी मोठी इरसालबाई. गावात तिच्या वाटेला कोणी जात नसे. अख्ख्या गावाला तिने जेरीस आणलं होतं. तिने वयाची 50शी ओलांडली असली तरी तिच्या अंगात एखाद्या तरुणीलाही लाजवेल अशी चपळाई होती. ती निरक्षर असली तरी तिचं त्याच्या वाचून काही अडत नव्हतं. तलाठ्यानं 7-12चा उतारा दिला नाही, सर्वेअरनं तिच्या जमिनीची नीट मोजणी केली नाही किंवा नळाला पाणी कमी दाबानं येतं म्हणून ती प्रांत कलेक्टर, CO आणि महसूल मंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांकडे अर्ज पाठवायची. आणि त्या अर्जाचं काय झालं म्हणून तालुक्याला चौकशी करायला चक्रा मारायची. तालुक्याचे मामलेदार, BDO, इन्स्पेक्टरसुद्धा तिला कधी दुखवत नसत. तिच्याशी ते प्रेमानं वागत. सरकारी काम मनासारखं झालं नाही तर ती 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तहसील कचेरीसमोर नवऱ्याला बरोबर घेऊन उपोषणाला बसायची. मग तिच्या फोटोसकट उपोषणाच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येत. गावातल्या कुळांची आणि तिची नेहमी कोर्ट कचेरी सुरू असायची. बापू तानी मावशीला वचकून होते. तानी मावशीच्या घरी जायच्या आधी बाळू कल्पनाला हळू आवाजात म्हणाला, मॅडम, तुम्हासनी एक गोष्ट सांगून ठेवतो. तानी मावशीच्या संगट वाईच जपून वार्ता करायची. ती बाई नवाल घोड्याची आहे. तिच्याशी आपण मोठ्या आवाजात कधी बोलायचं नाही. आपण सरकारी माणसं आहे. आपल्याला विचारणारी मॉप माणसं आहे, तिला विचारणार कोणी नाही. नालायक बाई आहे ती. गेल्या साली शिमग्यात तिच्याकडे देवाची पालखी गेली नाही तेव्हा ती चिडली. ऐन सणासुदीच्या दिवसात तिने गावात राडा केलाय आणि गाव मला मारायला आला म्हणून तिने पोलिसात खोटी तक्रार बी दिली. चौकशीला पोलीस पार्टी गावात आली. त्या केसचा अजून कोर्टात निकाल झालेला नाही. तेव्हा तुम्ही तिच्याशी जपून वार्ता करा. तुम्ही पहिल्यांदा तिच्याकडे जाताय म्हणून तुमच्या कानावर घातले. कल्पना मनात विचार करायला लागली की काही माणसं खतरूड स्वभावानं आपल्या आयुष्याची माणसं तोडून माती करून घेतात. काही माणसं आपल्या गोड स्वभावानं माणसं जोडतात, आयुष्याचं सोनं करतात. स्वभावाला औषध नाही हेच खरं. कल्पना आणि बाळू दोघे चालत तानी मावशीच्या घरासमोर येऊन उभे राहिले.
तानी मावशी आणि तिचा नवरा कलमी आंब्याच्या झाडांना हंड्यानं पाणी घालत होते. त्या दोघांना अंगणात उभं असलेलं तानी मावशीनं पाहिलं आणि ती तोंडावरचा घाम पदरानं पुसत त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. पावसाळ्यात ढगावर ढग आपटल्यावर जसा आवाज होतो तशी ती रागानं त्यांच्याकडे बघत म्हणली, माझ्या घराला का आलाव तुम्ही? तानी मावशी, आम्ही घरपट्टी आणि पाणीपट्टी दोन्हीच्या वसुलीला आलो. मी शाप पैसा भरणार नाही, तुम्ही माझं घर उचलून घेऊन जावा. अहो मावशी, वसुलीसाठी वरनं सारखे तगादे येत आहेत, तेव्हा तुम्ही वसुली देऊन टाका ना. कोण ग तू? अरे तुम्ही मॅडमला ओळखत नाही का मावशी? हे बघ, वरीसभर मी पंचायतीत पाऊल नाही टाकलेलं. अव या गेल्या साली आपल्या गावात महिला ग्रामसेवक म्हणून आले आहेत. तानी मावशीला कुणी अक्कल शिकवायची नाही, मला समज कळतं. ही पंचायत गावात असून काय उपयोगाची का? या पंचायतीनं कोणाचं बी भलं केलं नाही, जो तो आपापलं पोट भरतोय. मी मागं माझ्या जमिनीतून रोजगार हमी योजनेतून रस्ता न्यायचा नाही म्हणून पंचायतीत लेखी अर्ज दिलता, तरी त्या बापूनं माझ्या जमिनीतून रस्ता न्याला. तो बापू पैसे खायला लय सवकलाय, ठेकेदाराला हाताशी धरतो, पंचायतीच्या कामात कमिशन खातो. गावात बांगला बांधला त्यांनी, जमिनी घेतोय, गाडी घोडे उडवतोय, आमदाराला पैसे चारतो आणि कामं करून घेतो. गावासाठी तळी बांधतो म्हणून पंचायतीकडनं 4 लाख रुपये खाल्लन आणि चिरेखानीत तळाला सिमेंट पासून सरकारला उल्लू बनवलं. त्याची चौकशी करण्यासाठी मी येत्या 15 ऑगस्टला मामलेदार कचेरीसमोर उपोषणाला बसणार, त्याचा बिंग फोडणार. मन पंचायत गावच्या भल्यासाठीनं काम करतं, ही पंचायत असली लोकांचं काय भलं करणार आहे? लोहाराच्या भट्टीतून जशा ठिणग्या बाहेर पडतात तसं तानी मावशीच्या तोंडातनं शब्द बाहेर पडत होते. कल्पना तिच्यासमोर निरुत्तर झाली. ती अवाक होऊन तानीच्या तोंडाकडे बघत राहिली. दारी भिक्षा मागण्यासाठी आलेल्या भिकाऱ्याला हाडतूड करावी तशी तानी मावशी त्यांच्याबरोबर बोलत होती. कल्पना तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मावशी, तुम्ही यापुढे कुठल्याही कामासाठी बेलाशक माझ्याकडे या, मी तुमचं काम करून देईन. अगं तू डिगमाझं काम करशील ग, पण उद्याच्याला त्या बापूनं तुला काय नुबाईनू सांगून तुझं कान फुकलं तर? अगं त्याच्या पोटात एक असतं आणि त्याच्या वाटात एक असतं, त्याचा राग रंग अजून तुला ठाव नाही. तानी मावशीचा पारा थोडा खाली आला. नाही मावशी, तसं तुम्ही मनात काही आणू नका. तानी मावशीचा नवरा सावकाश पावलं टाकत दोघींच्या जवळ आला. बायकोला म्हणाला, तानी, अगं या पोरीला बोलून काय उपयोग आहे का? ही पोर काल आली आपल्या गावात. तुला जे काय बोलायचं आहे ना ते तो त्या बापूच्या समोर जाऊन बोल. तुम्ही का बसाव? त्या बापूला घाबरणारी बाई मी नाही. त्यानं जेवढा पंचायतीचा पैसा खाल्ला ना तेवढा पैसा त्याला वाकायला लावणार मी. तानी मावशीचा नवरा कल्पनाकडे वळाला, खालच्या आवाजात म्हणाला, ए बा पोरी, तू काय मनाला वांगाल वाटून घेऊ नको. तानी वाईच फटकळे पण मनाची चांगली. काकी, मी नाही मनाला लावून घेते आणि काका तुम्ही काळजी करू नका, मी नाही वाईट वाटून घेणार. तुम्ही दोघेही मला माझ्या आईवडिलांच्या ठिकाणी आहात. तानी मावशी तिला स्पष्टपणे म्हणाली, पोरी ध्यानात ठेव, जो पावत त्यो बापू माझ्या घराला घरपट्टी मागायला येत नाही ना, तो पावत मी पंचायतीला घरपट्टी देणार नाही. तिचं बोलणं ऐकलं कल्पना नाराज झाली आणि दोघं तिथून हात हलवत मागे फिरले. कल्पनाच्या डोळ्यांपुढे बराच वेळ तानी मावशीच दिसत होती. श्रोते हो, हा होता भाग 13वा. भाग 14वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.